श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये मातोश्री मित्रमंडळाच्या वतीने प्रभू श्री रामचंद्र आनंदोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी परिसर सुंदर पद्धतीने सजवण्यात आला। रस्त्यावर सर्वत्र लावलेले रामलल्लाचे आकाशकंदील, डिस्को लाईट्स अशा छान पद्धतीची सजावट बघावयास मिळाली। यामुळे परिसराला दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले। प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मातोश्री मित्रमंडळाने सोहळा आयोजित करून उत्साहाच्या वातावरणात श्रीरामाची महाआरती, महाप्रसाद आणि भजन कीर्तन तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। विशेषतः मुस्लिम समाजाचे अहमद पठाण, मुजावर शेख खतीब यांच्यासह गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, अशोक पाटील मोगल असे अनेक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली। आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। तर हभप सुरेश महाराज मगर यांच्या वतीने हरिपाठ आणि त्यांच्या समवेत संत तुकाराम महाराज गुरुपीठ येथील चिमुकल्यांनी हरिपाठ सादर केला। यावेळी नीलकंठेश्वर मंदिर नांदुरगाव यांच्या वतीने महाआरती प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी आमदार राहुल ढिकले, गजानन शेलार, अशोक पाटील मोगल, गोकुळ पिंगळे, कलावती गायकवाड आणि आदी मान्यवर उपस्थित होते। सोबतच अशोक साबळे यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोड, जेल रोड व नांदूर मानेर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। प्रभागातील नागरिकांनी, रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात यावेळी गर्दी केली। या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक अशोक सातपाई, मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वाणी, विशाल सातबाई आणि कार्यकर्त्यांनी आयोजन केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। आज मातोश्री मित्रमंडळाच्या वतीने जेल रोड येथे प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीच्या स्थापनेच्या निमित्तानं मातोश्री मित्रमंडळाच्या वतीनं भजन संध्या, महाप्रसाद, महाआरती आणि फटाक्याची आतषबाजी या ठिकाणी करण्यात आली। अतिशय धूमधडाक्यामध्ये जेलरोड वासियांनी ह्या महाआरतीला या ठिकाणी प्रतिसाद दिला। सगळे भाविक या ठिकाणी राममय या ठिकाणी वातावरण झालं होतं। आज रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी झाली आहे। मी सर्व भारतवासियांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं हे रामराज्य येवो, सुखी राज्य येवो अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाड।